नाशिकमधील बंधुबाबा अशोक खरात कारनाम्यानंतर नवी मुंबईतील एका तरुणाचा नवा कारनामा समोर आलाय। 10वी पास असलेल्या 21 वर्षीय आदर्श म्हात्रे या आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून डझनभर महिलांचं लैंगिक शोषण केलंय। या प्रकरणी नवी मुंबई बरोबरच मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ, नागपूर या ठिकाणी आरोपींवर गुन्हा दाखल झालाय। लग्न जुळवणाऱ्या साइट्सचा तो वापर करत असे। 10वी पास असूनही तो शास्त्रज्ञ, डॉक्टर, अधिकारी असल्याचं भासवायचा। लग्नाचं आमिष दाखवून महिलांचं लैंगिक शोषण करायचा। पोलीस त्याचा सध्या शोध घेत आहेत। पोलीस तपासात आदर्श म्हात्रेंना स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, नहुष म्हात्रे, रुद्रेश गोंधळी अशी वेगवेगळी नावं वापरल्याचंही आढळून आले। तो अत्यंत चलाखीने आपली ओळख बदलून महिलांचा विश्वास संपादन करत असे। आता पोलिसांनी त्याला बेड्या घातलेल्या आहेत। तर नवी मुंबईमधल्या या आदर्श म्हात्रेची मोडच ऑपरेंडी नेमकी कशी होती आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर 21 वर्षीय आदर्श म्हात्रेकडून डझनभर महिलांचं लैंगिक शोषण करण्यात आलंय। मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ, नागपूर या ठिकाणी त्यानं महिलांचं शोषण केलंय। तर डॉक्टर, शास्त्रज्ञ, अधिकारी असल्याचं भासवत तो लग्नाचं आमिष दाखवत असे। स्वतःच्या नावांचे वेगवेगळे 12 प्रोफाईल बनवून त्यानं महिलांची फसवणूक केली आहे। अनेक महिलांचं लैंगिक शोषण करून पैसेही उकळल्याचं उघड झालंय। तर मॅट्रिमोनी साइट्सवरून महिलांशी संपर्क साधणं, प्रेमाच्या जाळ्यात अडकवत तो शरीर संबंधही प्रस्थापित करायचा। एका महिलेकडून उकळलेले पैसे दुसऱ्या महिलेवर उधळायचा। तर तुर्तास 12 प्रकरणं समोर आली आहेत। आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतीये। तर स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, नहुष म्हात्रे, रुद्रेश गोंधळी अशी वेगवेगळी नावं त्यानं वापरल्याचं उघड झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।